वाल्मिक कराडानंतर आता खोक्या भाईला रॉयल ट्रीटमेंट नेमकं चाललंय तरी काय? यापूर्वी सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्ये प्रकरणातील आरोपी आका म्हणजेच वाल्मिक कराड याला पोलीस व्हीआयपी ट्रीटमेंट देत असल्याचे उघड झाले होते। त्यानंतर टीकेची अनेक झोड उमटली, पण बीड पोलीस आरोपींवर अधिक मेहरबान असल्याचे आणि त्यांच्याशी चांगले सूत जुळल्याचे पुन्हा एकदा खोक्या प्रकरणात समोर आले। खोक्या गुन्हेगाराची एक व्हायरल व्हिडिओ जी अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये दाखवल्याप्रमाणे कुठेतरी गुन्हेगारांमध्ये भेदभाव निर्माण करण्यात येतोय का? एकाला वेगळी वागणूक आणि दुसऱ्याला व्हीआयपी ट्रीटमेंट असं बरं का? तुरुंगात लक्झरियस वस्तू आणि चटाकेदार खाद्यपदार्थ पोहोचतायत तरी कसे? असे अनेक विचार प्रश्न सध्या माझ्या मनात या बीड प्रकरणानंतर उमटतायत आणि मला खात्री आहे तुम्हाला पण हेच विचार पडत असतील। या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की संपूर्ण प्रकरण काय, खोक्या भाईला आणि इतर गुन्हेगारांना मिळणारी ट्रीटमेंट नेमकी आहे तरी काय आणि पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालतायत का? या सगळ्या बाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। मात्र त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्राला। वन्य प्राण्यांची शिकार आणि मारहाणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खोक्याला मोठ्या शिताफीने बीड पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली। भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या अगदी जवळचा कार्यकर्ता म्हणून खोक्याची ओळख। कारागृहाच्या आवारातच खोक्या त्याच्या समर्थकांना मुक्तपणे भेटत असून त्याच्यासाठी खास खाद्यपदार्थ आल्याचेही विविध वृत्तवाहिन्यांनी दाखवलेल्या व्हिडिओत दिसून आले। मात्र या व्हिडिओची पुष्टी दावा आम्ही करत नाहीये। इतकंच नाही तर कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आणि मोकळ्या वातावरणात मुक्तपणे वावरताना खोक्या या व्हिडिओमध्ये दिसतोय। त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुख्यात आरोपीची पोलिसांकडून इतकी बडदास्त का आणि कशासाठी ठेवली जाते असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय। सोबतच पोलीस प्रशासनाभोवतीच संशयाचे वलय निर्माण होत आहेत। आता हे सगळं पहिल्यांदा घडतंय का? तर नाही, याआधी देखील अनेक गुन्हेगारांना पोलिसांकडून रॉयल वागणूक देण्यात आली आहे असं बोललं जातं। यापूर्वी मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगार म्हणजेच अजमल कसाब याला सुद्धा तुरुंगात बिर्याणी देण्यात आल्याचं म्हटलं होतं। तसेच सध्याच जर प्रकरण पाहिलं तर बीड प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला सुद्धा बीड पोलिसांकडून नवीन बेड, चांगले खाद्यपदार्थ आणि इतर रॉयल गोष्टींची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। आणि आता कुख्यात गुंड खोक्या भाई उर्फ सतीश भोसलेला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आलेला हा व्हिडिओ व्हायरल होतोय। या सगळ्यातून न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुख्यात आरोपींसाठी पोलिसांची ही शाही व्यवस्था नक्की कशासाठी आणि कोणाच्या आदेशावर सुरू आहे? खोक्या पोलिसांना पैसे पुरवतोय का? असे अनेक विचार सध्या उपस्थित होत आहेत। आता या व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतंय तर खोक्याचे कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत त्याचे कार्यकर्ते त्याला बिनधास्तपणे भेटताना फोनवर बोलतानाही दिसतायत आणि मुख्य म्हणजे या भेटीगाठीसाठी न्यायालयाकडून कोणतीही परवानगी देखील घेण्यात आली नव्हती। त्यामुळे सर्वसामान्यांना तात्काळ ठेवणारे पोलीस भाईंसाठी इतके मेहरबान कसे होतात हे विचार करण्यासारखं आहे। विशेष म्हणजे त्याच्यासाठी खास बिर्याणीचा डबा आणण्यात आल्याचेही दिसलंय। व्हिडिओत खोक्यासोबत भाजप नेते सुरेश धस यांचे कार्यकर्ते आणि बीड जाळपोळ प्रकरणातील आरोपी अजिंक्य पवळे तसेच इतर गुन्हेगार मुक्त संचार करताना दिसतायत। यावर आता बीड पोलीस प्रशासन आणि राज्याचे मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच सबस्क्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्राला।